आज आपण बघणार आहे झणझणीत खेकडा रस्सा. त्याचं साहित्य: कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, धने, बडीशेप, तिळाचं वाटण हे वाटून घेतलं आहे. खेकडे स्वच्छ करून घेतलेत आणि खेकड्याच्या नांग्यात हे आपण मिक्सरला लावायच्यात आणि त्या बारीक करायच्यात. त्याचं जे काही पाणी येईल ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपण फोडणीची तयारी करतोय. तेल घेतले मी 5 पळ्या, त्याच्यात लसणाच्या एक 4-5 पाकळ्या टाकल्यात. त्या लसणाच्या पाकळ्या तर चांगल्या भाजल्या की त्याच्यानंतर आपण कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आणि ते चांगलं परतून घ्यायचं आहे. ते चांगलं परतलं की त्याच्यानंतर आपण टाकायचे हळद, तिखट, आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं, किती तिखट हवं आहे किती नको त्या चवीनुसार तिखट टाकायचं आहे. ते चांगलं परतून घ्यायचं आहे. ते परतल्याच्यानंतर त्याला तेल सुटेल असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यात खेकडे टाकायचे. जे बारीक केलेले खेकडे आहेत ते खेकडे टाकायचे आहेत. ते चांगले परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपण त्या नांग्या ज्या मिक्सरला वाटून घेतलेल्या त्या नांग्यांचं जे पाणी आहे ते पाणी हे करायचं आहे. त्याच्या खाली गाळ बसतो, तो गाळ टाकायचा नाही आपल्याला, फक्त वरचं जे पाणी आहे ते पाणी टाकायचं आहे. चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. ते मिक्स करून झाल्याच्यानंतर मी थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे, दिसेलच तुम्हाला ह्याच्यानंतर. ते गरम पाणी झालं की आपल्या गरजेनुसार गरम पाणी टाकायचं. किती पातळ हवं आहे, किती घट्ट हवं आहे आमटी तुम्हाला, त्यानुसार रस्सा तो किती घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. मी अजून थोडं पाणी ॲड केलं आहे त्याच्यानंतर. रेकॉर्ड नाही केलं मी ते, पण ते मी ॲड केलं आहे थोडंसं नंतर पाणी त्याच्यात. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. त्यानंतर चांगलं उकळी येऊन द्यायची, त्याला शिजवून घ्यायचं आहे. नाही म्हटलं तरी 20-25 मिनटं तरी ह्याला शिजायला लागतात. थोडा वेळ शिजवून घेतल्याच्यानंतर आपला खेकड्याचा रस्सा तयार आहे. तरी पण किती छान आले बघा त्याला. थँक्यू फॉर